हाय गाईज, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी आज बनवणार आहे डाळ ढोकळी। डाळ ढोकळी बनवण्यासाठी मी घेतलं आहे थोडी डाळ तुरीची, मीडियम साईजचा कांदा, 2 मोठ्या मिरच्या, मीडियम साईजचा टमाटर, थोडं मीठ, थोडंसं तिखट, थोडी हळद, थोडा ओवा, थोडे वाटाणे, सांबार आणि थोडीशी पत्तागोबी। सगळ्यात आधी आपण कुकरमध्ये डाळ टाकून देऊया। पाणी टाकूया, 1 गडवा पाणी टाकलंय। 2 ते 3 शिट्ट्या डाळीला होऊ देऊया। आता आपण हे मसाले कणिकमध्ये टाकून देऊया। छान आपण कणकीला भिजवून घेतली आहे छान। बघा आपण आता शेपमध्ये ढोकळी कापून घेतली आहे। डाळ झाली आहे आपली। तर आपण गंजामध्ये तेल घेऊया। तर गंजामध्ये तेल छान गरम झालं आहे। मीडियम साईजचा कांदा आणि 2 मिरच्या आपण त्याच्यात होऊ देऊया छान। तर आपण हे मसाले पूर्ण टाकून घेऊ। त्याला छान 2 मिनिटं होऊ द्यायचं। आपण याच्यामध्ये टमाटर पण टाकले आहे, सोबतच वाटाणे आणि ही पत्ता गोबी। बघा आता आपले हे मसाले पूर्ण झाले। आपण याच्यामध्ये डाळ टाकूया पूर्ण। आपण याला आता उकळी येऊ देऊ 3-4, मग याच्यात ढोकळी टाकूया। तुम्ही बघू शकता याला छान उकळी आली आहे। आपण याच्यामध्ये आता डाळ ढोकळी टाकूया पूर्ण। छान 10-20 मिनिटं याला होऊ दिली। आपली डाळ ढोकळी रेडी आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही डाळ ढोकळी कमेंटमध्ये कळवा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।